हेच आपलं जर दोन दातामध्ये फूड लॉजमेंट होते म्हणजे फूड अडकून राहिलं आणि ते जर निघालं नाही तर ते कीड लागते. कीड म्हणजे टूथ डिके होतं. तर ते कीड लागली आणि ती जर नसेपर्यंत गेली तर दाताला त्रास व्हायला लागतो. ऍक्च्युअली काय आता समजा हे दोन दात आहेत, आपला हा ब्रश आहे नॉर्मल, आपण ब्रश केला, दातावरचं सगळं निघलं, मधलं पण निघलं, पण कधी काय होतं नाही का, दोन दातामध्ये गॅप असतात, थोडा गॅप असतो, तर काही फूड पार्टिकल निघत नाही. तर हा इंटरडेंटल ब्रश भेटत बघा, त्याला ब्रिसल्स आहे समोर. ते काय होतं, जिथं आपला ब्रश जाऊ शकत नाही नॉर्मल, जिथं अडकत असेल ते असं क्लीन करू शकतो आपण. ओके. मदत घालून बाहेर काढला तर त्याच्यातली घाण निघून जाते. आणि जे इंटरडेंटल जे अन्न अडकतं त्याच्यामुळे जी कीड होते आणि त्याच्यापासून जे प्रॉब्लेम चालू होतात डेंटल केरीज, तर ते होणार नाही आणि त्याच्यापासून बचाव होईल. तर 2 वेळेस ब्रश, टंग क्लीन आणि हे इंटरडेंटल ब्रश, जिथलं दोन दातामधलं अन्न अडकत नाही, स्पेशली ज्यांचे ब्रिजेस बसले, क्राऊन बसले, इम्प्लांट केले, त्यांनी तर हा इंटरडेंटल ब्रश वापरलाच पाहिजे. आणि हे पण करून जर काही प्रॉब्लेम होत असेल तर माउथवॉश भेटतं. पण माउथवॉश असा रिकमेंड केलं नाही, डेली यूजसाठी रिकमेंड केलं नाही चालत नाही. ज्यांना जास्त प्रॉब्लेम आहेत म्हणजे अन्न अडकायचा खूप त्रास आहे, त्यांची घाण वास येतो, तशा पेशंटमध्ये आपण माउथवॉश वापरायला सांगतो.